हाय. आज काय खास आहे माहितीये का? आज आपण बनवणार आहोत ओल्या बोंबलाचं हिरवं कालवण. सगळ्यात आधी आपल्याला बोंबील साफ करून स्वच्छ धुवून त्याचे छोटे तुकडे करून घ्यायचे. नंतर आपल्याला हिरवं वाटण तयार करून घ्यायचे. साहित्य, कृती आणि प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. आपल्याला वाटणासाठी ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं लसूण, 2-3 काळी मिरीचे दाणे, कच्चा कांदा आणि भिजवलेले धणे, जिरे आणि बडीशेप लागणार आहे. आता आपलं हिरवं वाटण रेडी आहे. आता आपण कालवण करूया. सगळ्यात आधी तेल गरम करायचे, त्याच्यामध्ये हिंग, हळद, ठेचलेला लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी करायची. नंतर केलेलं वाटण टाकून परतून घ्यायचे आणि लागेल तेवढं पाणी टाकायचे. पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचे आणि बोंबलाचे तुकडे ह्या कालवणात सोडायचे आणि हलक्या हाताने आपल्याला हलवून घ्यायचे. नंतर कोकम टाकायचे आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं कालवण चांगलं शिजू द्यायचे. आता तुम्ही बघू शकता आपल्या कालवणाला चांगली उकळी आली आणि आपले बोंबील सुद्धा चांगले शिजलेत. वरतून कोथिंबीरीने गार्निश करायचे आणि आपलं हिरव्या बोंबलाचं कालवण गरम गरम भातासोबत सर्व करायचे. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कसं झालं ते मला कमेंट मध्ये सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.